ॲनल सेक्स म्हणजे नेमकं काय? ॲनल सेक्स सुरक्षित आहे का? त्यापैकी एक म्हणजे ॲनल सेक्स. योग्य काळजी न घेतल्यास ॲनल सेक्समुळे पेन, इंजुरी, ब्लीडिंग किंवा इन्फेक्शन होऊ शकतं. कारण आजकाल इंटिमसी आणि सेक्शुअल हेल्थ यावर उघडपणे चर्चा होऊ लागली आहे. पण अजूनही काही विषय आहेत ज्यावर लोक बोलायला संकोच करतायत. त्यापैकी एक म्हणजे ॲनल सेक्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ॲनल सेक्स म्हणजे नेमकं काय, ते सुरक्षित आहे का आणि ॲनल सेक्ससाठी ल्युब्रिकेंट्स वापरता येऊ शकतो का? आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत आहे प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडाजी. आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून सुरू आहे. 40 वर्षाच्या अनुभवासोबत त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक रुग्णांना सेवा दिली आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहेत आणि त्यांनी कपल्स आणि इंडिव्हिज्युअल अशा योग्य मार्गदर्शन सुद्धा केलं आहे. मुख्य शाखा संभाजीनगर येथे आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि पुण्याला, मुंबईला ते शनिवारी आणि रविवारी असतात. तर सर्वात आधी प्रश्न, ॲनल सेक्स म्हणजे काय? ॲनल सेक्स म्हणजे गुदद्वाराच्या माध्यमातून होणारे लैंगिक संबंध. हा संबंध हेरोस्ट्रोसेक्शुअल असेच होमोसेक्शुअल कपल मध्ये सुद्धा होऊ शकतो. डॉक्टर मुंदडा सांगतात की हा एक कन्सेन्शुअल प्रकार आहे, म्हणजे दोघांच्या स्पष्ट संमती असणे आणि त्यानंतरच हा होऊ शकतो. पण लगेच पुढचा प्रश्न येतो, ॲनल सेक्स सुरक्षित आहे का? तर सांगते. डॉक्टर मुंदडा यांच्या मते योग्य काळजी न घेतल्यास ॲनल सेक्समुळे पेन, इंजुरी, ब्लीडिंग किंवा इन्फेक्शन होऊ शकतं. कारण ॲनसमध्ये वजानासारखी नैसर्गिक ल्युब्रिकेंट्स नसतात. त्यामुळे ड्रायनेस, फ्रिक्शन्स, यामुळे प्रिपरेशन, पेशन्स आणि प्रोटेक्शन फार महत्त्वाचं असतं. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ॲनल सेक्ससाठी ल्यूब्स वापरता येतो का? तर उत्तर आहे हो, आणि तो आवश्यक सुद्धा आहे. ॲनल सेक्ससाठी खास करून सिलिकॉन बेस्ड ल्युब्रिकेंट जास्त योग्य मानले जातात, कारण तो वेळ टिकवतो, पटकन सुकत देखील नाही. वॉटर बेस्ड ल्यूब्स सुद्धा वापरता येऊ शकतो, पण ते वारंवार रिप्ले तुम्हाला करावा लागतो. ल्यूब वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. सर्वात आधी पर्याप्त प्रमाणात ल्युब्रिकेंट्स वापरणं खूप गरजेचं आहे. ॲनसमध्ये नैसर्गिक ल्युब्रिकेशन नसल्यामुळे ॲनस आणि पेनिस किंवा वापरल्या जाणाऱ्या सेक्स टॉयवर भरपूर प्रमाणात ल्यूब्स लावणं डिस्कम्फर्ट कमी करतं आणि फ्रिक्शन टाळतं. यानंतर नेहमी हळूहळू सुरुवात करावी. शरीराला वेळ देणं, आरामदायक वाटेपर्यंत पुढे जाणं हे सुरक्षिततेसाठी महत्त्वाचं आहे. कोणतीही घाई किंवा जबरदस्ती टाळली पाहिजे, कारण यामुळे वेदना, जखम किंवा ब्लीडिंग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कॉन्डमचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. कॉन्डममुळे STD यासारखे जे हायजीन संबंधित धोके असतात ते सुद्धा होत नाही. या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने केल्यास ॲनल सेक्स दरम्यान होणारा डिस्कम्फर्ट मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि अनुभव सुद्धा अधिक सुरक्षित व आरामदायी ठरतो. डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मते आफ्टर केअर हे ॲनल सेक्स इतकंच महत्त्वाचं पाऊल आहे. ॲनल सेक्स नंतर शरीराला आणि मनाला दोन्हीलाही योग्य काळजीची गरज असते. सर्वात आधी हायजीन राखणं आवश्यक असतं. कोमट पाण्याने जेंटली साफसफाई करणं, हार्श साबण किंवा केमिकल्स टाळणं, यामुळे इरिटेशनचा जो धोका असतो तो कमी होतो. ॲनल एरिया अतिशय संवेदनशील असल्यामुळे स्वच्छ मऊ टॉवेलने हलक्या हाताने पुसणं महत्त्वाचं असतं. जर थोडीफार वेदना किंवा जळजळ किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर लगेच पॅनिक न करता शरीराला विश्रांती देणं आवश्यक असतं. काही वेळा मसल्स स्कोअरमुळे सारखी भावना येऊ शकते. अशा वेळी आराम करणं, जड हालचाली टाळणं किंवा पुरेशी झोप घेणं उपयोगी ठरतं. पाणी जास्त प्रमाणात पिणं आणि हलका आहार घेणं हे रिकव्हरीसाठी मदत करू शकतं. डॉक्टर मुंदडा असं सांगतात की अनयुज्युअल सिम्पटम्स जर तुम्हाला दिसले तर दुर्लक्ष करू नये. सतत वेदना होत आहे, ब्लिडिंग होतीये, सूज आली आहे, तीव्र जळजळ होतीये, दुर्गंध किंवा फीवर जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, जे आवश्यक आहे. वेळेवर मेडिकल गायडन्स मिळाल्यानंतर गुंतागुंत टाळता येते आणि त्यासोबतच आफ्टर केअरमुळे शरीर लवकर रिकवर सुद्धा होतं. पुढील वेळी सुरक्षित आणि आरामदायी अनुभव घेण्यासाठी आत्मविश्वास वाढतो. डॉक्टर मुंदडा असं सांगतात की ॲनल सेक्स नंतर हायजीन राखणं, हलक्या वेदना असल्यास विश्रांती घेणं आणि काही अनयुज्युअल सिम्पटम्स दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेक्शुअल प्लेजर पेक्षा सेक्शुअल सेफ्टी आणि कम्फर्ट जास्त महत्त्वाचा असतो. योग्य माहिती, योग्य ल्युब्रिकेंट आणि तज्ञांचा सल्ला घेतल्यास इंटिमसी सुरक्षित आणि समाधानकारक होऊ शकते.